अहमदनगरच्या पाथर्डीमध्ये शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याचं उघड झाल्यावर गावकऱ्यांनी आक्रमक पवित्रा घेतलाय। ज्या शाळेतल्या शिक्षकावर बलात्काराचा आरोप करण्यात आलाय त्या शाळेला गावकऱ्यांनी टाळं ठोकलं आणि शिक्षकांना हाकलून दिलं। लग्नाचा आमिष दाखवून रविराज चौधरी या शिक्षकाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा आरोप आहे। या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आणि या घटनेनंतर आरोपी फरार असल्याचं समजतंय। दरम्यान शिक्षकाबरोबर मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना सह आरोपी करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली। गोंदियामधल्या अर्जुनी मोरेगाव तालुक्यातल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेमध्ये 10 कोटींचा घोटाळा झाल्याचं उघड झालंय। या घोटाळ्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या 8ही आरोपींनी न्यायालयाकडून जामीन मिळवलाय। आरोपींमध्ये 5 बँक कर्मचाऱ्यांचा समावेश आहे। अर्जुनी मोरेगाव पंचायत समितीच्या खात्यातली कोट्यवधी रुपयांच्या रकमेचा बँक कर्मचाऱ्यांनी अपहार केल्याचं लेखापरीक्षण अहवालात उघड झालंय। 2006 ते 2011 या कालावधीमध्ये हा घोटाळा करण्यात आला। बलात्काराच्या आरोपाखाली तुरुंगाची हवा खाणाऱ्या आसाराम बापूचे अनुयायी आता संपत्तीसाठी एकमेकांच्या जीवावर उठल्याचं दिसतंय। नागपुरातील राहुल जोशी नावाच्या आसाराम भक्ताने त्याच्यावर गोळीबार झाल्याचा दावा करत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। या हल्ल्याप्रकरणी राहुल जोशीने पुनीत नावाच्या इसमावर आरोप केले आहेत। पुनीत हा आसारामचा मुलगा नारायण साईवर झालेल्या हल्ल्यातील फरार आरोपी आहे अशी माहिती मिळते। दरम्यान आसाराम बापू तुरुंगात असेपर्यंत त्याची संपत्ती लाटण्यासाठी अनुयायांचा एक गट सक्रिय झाल्याचं जोशी यांनी म्हटलंय। शेत जमिनीच्या वादातनं खून करणाऱ्या दोघा सख्ख्या भावांना सांगली जिल्हा सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली। सूरज पाटील आणि राजू पाटील असं जन्मठेप सुनावलेल्या दोघा भावांची नाव आहे। या दोघा भावांनी 2012 मध्ये शेत जमिनीच्या वादातनं महादेव कुर्णे यांचा मिरज तालुक्यातील लिंगनूरमध्ये खून केला होता। याबद्दलचा खटला सांगलीच्या जिल्हा न्यायालयामध्ये सुरू होता। आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांवर काँग्रेस कोल्हापुरातल्या 40 वाड्यांनी बहिष्कार टाकण्याची घोषणा केली आहे। बहिष्कार टाकणाऱ्यांमध्ये राधानगरी धरणागत वसलेल्या वस्त्यांचा समावेश आहे। आमच्या गावात साध्या मूलभूत सुविधाही पोहोचलेल्या नाहीयेत अशी तक्रार इथल्या रहिवाशांनी केली। रस्ते, वीज, शाळा या सुविधांची वानव आहे, त्यामुळे आम्ही मतं कोणाला आणि का द्यावी असा सवाल इथल्या जनतेने विचारला। रत्नागिरीतील छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या आवारात असलेल्या क्रीडा संकुलाच्या पहिल्या मजल्यावर अचानक आग लागली। क्रीडा संकुलातील जुनं लाकूड सामान पहिल्या मजल्यावर ठेवण्यात आलं होतं। 5 वर्षात त्या लाकूड सामानाची विक्रीही करण्यात आली नव्हती। त्याच सामानाला आग लागून लाखो रुपयांचं नुकसान झालं। रत्नागिरी नगरपालिकेच्या अग्निशमक दलाबरोबरच स्थानिकांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली। जालना जिल्ह्यातील घनसांगवी बाजार समितीवर राष्ट्रवादी भाजपने वर्चस्व मिळवलेलं आहे। निवडणुकीत राष्ट्रवादी आणि भाजपने युती केली होती। राष्ट्रवादीने 16 तर भाजपने 2 जागांवर निवडणूक लढवली। राष्ट्रवादीचे सगळेच्या सगळे 16 आणि भाजपचे 2 असे 18 उमेदवार विजयी झाले। तर शिवसेना पुरस्कृत पॅनलला या निवडणुकीमध्ये एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही। चंद्रपुरात बहुजन क्रांती मोर्चाचा एल्गार बघायला मिळाला। या मोर्चामध्ये आदिवासी संघटनाही सहभागी झाल्या होत्या। दर्गा ग्राउंड इथून निघालेला मोर्चा प्रियदर्शनी चौक, जटपुरा चौक आणि गांधी चौक या मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला। अॅट्रॉसिटी कायदा कडक करावा, मुस्लिम समाजाला 15% आरक्षण द्यावं, ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करण्यात यावी यासारख्या प्रमुख मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांनी देण्यात आलं। रत्नागिरी जिल्ह्यामध्ये बहुजन क्रांती मोर्चा काढण्यात आला। कोकणातल्या दलित, ओबीसी आणि मुस्लिम समाजाला एकाच व्यासपीठावर आणण्याकरता मोर्चा काढण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली। चंपक मैदानात विविध गटांच्या प्रतिनिधींनी भाषण केल्यानंतर मोर्चाला सुरुवात झाली। अॅट्रॉसिटी कायद्याची कडक अंमलबजावणी आणि संविधानाला कोणत्याही प्रकारचा धक्का लावू नये या प्रमुख मागण्यांकरता मोर्चा काढण्यात आला होता। मोर्चामध्ये महिला आणि विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। कोल्हापूरला 12 जानेवारीला रस्ते अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला। यामुळे संतप्त झालेल्या शिवसेना महापालिका प्रशासनाचा पुतळा जाळून निषेध करण्यात आला। शिवसेनेने हा निषेध केलाय। शहरातील अनेक ठिकाणच्या रस्त्यांची अवस्था बिकट झाली आहे। याबद्दल महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही चालढकल केली जाते असा आरोप शिवसेनेने केलाय। यापुढे जर असे प्रकार घडले तर जबाबदार अधिकाऱ्याला काळं फासण्याचा इशारा शिवसेनेने दिला। रब्बी हंगामासाठी नीरा भाटघरचं पाणी मिळावं याकरता पंढरपूर आणि सांगोला तालुक्यातील शेतकरी रस्त्यावर उतरले। स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने अनवली फाट्यावर रास्ता रोको करण्यात आला। यावर्षी वीर आणि भाटघर ही दोन्ही धरणं 100% भरली आहेत। रब्बी हंगामातील ज्वारी, मका, बाजरी, तूर आदी पिकांसाठी 2 पाळ्या सोडण्याचं नियोजन करण्यात आलं होतं। रब्बी हंगामातील एक आवर्तन मिळालंय, पण दुसरं आवर्तन न सुटल्यानं उभी पिकं करपू लागली।